नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेवर खूप महत्त्वाचे 25 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील, ठीक आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवण्यात आलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही नक्की 1000 लाईक लवकर पूर्ण करताल। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द डॅश डॅश राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत, लक्षात ठेवा। यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर आपल्याला यामधून चुकीचे विधान ओळखायचे आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो। हे विधान चुकीचे आहे आणि हे तिन्ही विधान बरोबर आहेत। म्हणजे सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवितो, सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही। हे तिन्ही विधान बरोबर आहेत, लक्षात ठेवा। आणि मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ठाकूरदास भार्गव। कोणी? ठाकूरदास भार्गव यांनी, ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। तर यानंतर चौथा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, न्यायाचा। लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन डी, न्यायाचा, ठीक आहे। यानंतर पाचवा प्रश्न आहे, आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि डॅश डॅश याचे स्वातंत्र्य दिलेले आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पूजा, ठीक आहे मित्रांनो। तर आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि पूजा याचे स्वातंत्र्य दिलेले आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। तर मित्रांनो, प्रश्न आहे 6वा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर आपल्याला यामधून चुकीचं विधान ओळखायचं आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सरनामा हा विधिमंडळाचा अधिकारावर निर्बंध आणतो। हे विधान चुकीचे आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। आणि हे तिन्ही विधान बरोबर आहेत। म्हणजे सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवितो, सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही आणि सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही। हे तिन्ही विधान बरोबर आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर मित्रांनो, 7वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे वर्णन केले जाते? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, उद्देश पत्रिकाचे। कशाचे? उद्देश पत्रिकाचे, ठीक आहे। तर 8वा प्रश्न आहे, डॅश डॅश या तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केलेले आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 3 जानेवारी 1977 मध्ये, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर 9वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट डॅश डॅश यातून व्यक्त होते। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, 10वा प्रश्न आहे, गटाबाहेरचा शब्द ओळखा। तर आपल्याला गटाबाहेरचा शब्द ओळखायचा आहे। तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना आणि सामाजिक यांपैकी गटाबाहेरचा शब्द कोणता असेल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, सामाजिक हा गटाबाहेरचा शब्द आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, 11वा प्रश्न आहे, भारत एक गणराज्य आहे याचा अर्थ काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, राष्ट्रप्रमुख एक निश्चित कालावधीसाठी निवडून येतो, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आलेले आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बेरुबारी खटला। कोणता खटला? बेरुबारी खटला, ठीक आहे। यानंतर मित्रांनो, 13वा प्रश्न आहे, उद्देश पत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम आहे? कोणता क्रम आहे हे पाहायचे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना, लक्षात ठेवा मित्रांनो, योग्य क्रम। यानंतर 14वा प्रश्न आहे, 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, लक्षात ठेवा मित्रांनो, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, ठीक आहे। यानंतर 15वा प्रश्न पाहूयात मित्रांनो आपण। तर भारताच्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेवर डॅश डॅश प्रभाव दिसतो। कोणता प्रभाव दिसतो? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी, अमेरिकेच्या राज्यघटनेचा प्रभाव दिसतो। कोणता प्रभाव? अमेरिकेच्या राज्यघटनेचा, ठीक आहे। तर यानंतर मित्रांनो, प्रश्न आहे 16वा, भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे? तर लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी, राज्यघटनेचा आत्मा आहे। काय आहे? राज्यघटनेचा आत्मा, ठीक आहे।
यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 17वा, तर भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमच केव्हा दुरुस्त करण्यात आलेली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 1976 मध्ये दुरुस्त करण्यात आलेली होती. केव्हा? 1976 मध्ये. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 18वा, भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उद्देश पत्रिकाद्वारे दिलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर 19वा प्रश्न आहे, 42व्या घटना दुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे. लक्षात ठेवा कोणते वर्णन आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो 20वा प्रश्न पाहूयात आपण. 1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेत टाकण्यात आलेला आहे? लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे खूप. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए 42. लक्षात ठेवा मित्रांनो 42व्या घटना दुरुस्तीद्वारे. ठीक आहे. तर यानंतर 21वा प्रश्न आहे, खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए राज्यघटनेची उद्देश पत्रिका. काय? राज्यघटनेची उद्देश पत्रिका. ठीक आहे. यानंतर 22वा प्रश्न पाहूयात. तर संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आलेला आहे? लक्षात ठेवा मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 42व्या संविधान दुरुस्तीद्वारे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर आपण 23वा प्रश्न पाहून घेऊयात. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे? लक्षात ठेवा मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी न्यायाला. लक्षात ठेवा ऑप्शन सी न्यायाला. ठीक आहे. तर मित्रांनो 24वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश 1976च्या डॅश डॅश घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो कोणती आहे ती घटना दुरुस्ती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 42वी घटना दुरुस्तीद्वारे. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे? 42व्या घटना दुरुस्तीद्वारे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 25वा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचललेली आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी USA या देशाकडून. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या आणि तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि ज्याला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर प्रश्न असा आहे, भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.